मूलोए सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। सिद्धांची संस्कृत जयमाला बघत होतो आपण। काय सांगितलं होतं काल? जयमाला कशाला म्हणायचं? जयाची मालिका त्याला म्हणलं जयमाला। म्हणजे ज्याच्यामध्ये सिद्धांचा जय जयकार केलेला असतो असं ते सिद्ध स्वरूप आपल्याला या सगळ्या पूजेच्या अष्टकाच्या आणि जयमालेच्या माध्यमातून सांगणार आहेत। आणि जिथं सिद्धांचा जय जयकार केला गेला अशी ती मालिका त्याला म्हणलं जयमाला। मग त्या सिद्धांचं म्हणा किंवा स्वभाव सिद्धाचं जिथं गुणगान केलं गेलं, जिथं जय जयकार केला गेला असं ते अशी ती जयाची मालिका त्याला म्हणलं जयमाला। म्हणून अष्टक जेव्हा केलं त्याच्यानंतर जयमाला का केली जाते तर पुन्हा अजून त्याच्यावर त्यांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांना बहुमान ह्याच्यासाठी म्हणून ज्यांचं अष्टक केलं तिथं त्यांची जयमाला केली जाते। तर जयमालेमध्ये आपण पहिल्या 2 ओळीचा अर्थ बघत होतो। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। काय सांगितलं होतं अर्थ? सगळी विशेषणं घेऊन सांगितली। सिद्धांची अनेक विशेषणांच्या द्वारे स्तुती केली आहे किंवा त्यांचं वर्णन केलं गेलं आहे। मग ते सिद्ध म्हणजे आता काय म्हणलं, जेव्हा सामायिकामध्ये हा विषय घेतला होता त्यावेळेस सगळी ही विशेषणं स्वतःवर लावून बघितली तरी इतका आनंद आला ना। म्हणजे मी स्वभावाने विराग आहे। आता मी किती सांगू शकणार माहीत नाही, पण जो अनुभव आहे तो बेस्ट आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही पण अनुभवाल ना प्रत्येक शब्दाच्या द्वारे तो आत्मा मी आहे, तसा मी आहे, त्यावेळेस ती टेस्ट बघा ना वेगळीच असणार आहे। कसा आहे मी म्हणजे का त्या काय ते म्हणतात मोटिवेशनल स्पीकरच्या द्वारे एक कोट केलं गेलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की स्वभाव असतो ना तर तो स्वभाव ओरिजिनल आहे, नॅचरल आहे, त्याच्यामध्ये चॉईस नाही आहे। पण जो विभाव आहे ना त्याच्यामध्ये तुमची चॉईस आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेने विकृत परिणमन करता। म्हणून त्यांनी काय सांगितलं होतं, हॅपीनेस इज नॅचरल किंवा हॅपीनेस इज नॉर्मल अँड सॅडनेस, डिझीनेस, अँगर दिस इज चॉईस। म्हणजे जे काही विभाव रूपाने विकार रूपाने परिणमन आहे ती सगळी तुमची चॉईस आहे। आणि जे स्वभाव रूपाने परिणमन आहे तिथं कोणाची चॉईस नाही आहे, ते तर नॅचरल आहे, ते तर नॉर्मल आहे। ते स्वभावतः आहे, सगळ्याच्यामध्ये आहे। म्हणून हे सगळ्याच्या बाबतीमध्ये लावा। म्हणजे आनंद हा स्वभाव आहे आणि दुःख म्हणा किंवा रागद्वेष म्हणा हे सगळं विभाव आहे। तर तो विभाव तुम्ही चूज केला आहे, तुम्ही इच्छा केली आहे म्हणून उत्पन्न झाला आहे। नाहीतर स्वभाव तर अनिच्छापूर्वकच आहे। कळलं का काय सांगायचं आहे मला? स्वभाव कोणाच्या इच्छेने असतो? तुमचा जाणणे पाहणे हा स्वभाव तुमच्या इच्छेने आहे का क्वाईट नॅचरल? जसं म्हणतो ना ज्या त्या द्रव्याचा स्वभाव इनबिल्ट आहे, त्याच्यामध्ये ओरिजिनली आहेच,
मग तसं कुठल्याही द्रव्याचा स्वभाव असतो तो त्याच्या इच्छेने म्हणा, त्याच्या चॉईसने नाही आहे. स्वभाव तर स्वभाव असतो. काय कळलं सांगा, काय म्हणाले मी काव्या? स्वभाव आहे तो कोणाच्या इच्छेने नसतो, तो नॅचरलच असतो. आणि विभाव आहे तिथे तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही ते विभाव रूपाने परिणमन करताय. म्हणजे कळलं का? मी राग रूपाने परिणमन का केलं? मी माझ्या इच्छेने केलं. द्वेषी का झालो, कशाई का झालो, अशांत का झालो, कोणी मला बनवलं नाही आहे, मी माझ्या इच्छेने बनलो. म्हणून सांगतायत तिथं की जे काय विकार रूप परिणमन आहे ते तुमच्या इच्छेने झालंय आणि ही इच्छा सिद्धांना नाही. म्हणून त्यांचं सांगितलं जसं स्वभाव आहे तसं परिणमन आहे. म्हणून म्हटलं ना, जो कोणी जीव आहे किंवा जे कुठलंही द्रव्य असू देत, तर ते द्रव्य जेव्हा विकाररूप होतं तर तो विकार किती काळ राहतो? काल पण आपण एक वाक्य असंच बघितलं होतं. काय? विकार किंवा विभाव किती काळ राहतो? त्यांनी काल काय घेतलं होतं की जसं राग किंवा द्वेष हटवलं जातं, नष्ट केलं जातं, दूर केलं जातं, तसं ज्ञान दूर केलं जातं का हो? सुख दूर केलं जातं का? मग तिथे सांगायचंय की हे क्षणिक पर्याय आहेत, आगंतुक भाव आहेत म्हटलं गेलं त्याला शास्त्रामध्ये. म्हणजे काय? कर्मांच्या उदयाच्या निमित्तात तुम्ही तसं परिणमन स्वतः करता, त्यावेळेस ते भाव तुम्हाला होत आहेत. म्हणून हे भाव नष्ट केले जाऊ शकतात, जे काय क्षणिक विभाव आहेत ते. पण जो स्वभाव आहे तो जीवापासून कधीही अलग होत नाही, त्याचा कधीही नाश करू शकत नाही. म्हणून इथं काय घेतलं त्यांनी की जी प्रसन्नता आहे, स्वभाव जीवाचा प्रसन्न आहे, मग ही प्रसन्नता सुद्धा सांगितलं की नष्ट केली जाऊ शकत नाही. ही प्रसन्नता सुद्धा बाय चॉईस नाही आहे, तो पण तुमचा स्वभाव आहे. त्यामुळं म्हणतात की असं प्रसन्न राहणं हे माझ्या अधीन आहे. कोणी मला केलं, मला सुख दिलं, सामग्री दिली, मग मी प्रसन्न आनंदी राहतो असं नाही आहे. म्हणून प्रत्येक द्रव्याचा फ्लो काय सांगितलं त्याच्या स्वभावाकडं असतो. म्हणजे तुम्ही समजा अशांत झालात, काहीतरी कोणावर तरी तुम्हाला क्रोध झाला, कोणावर तरी कशाय झाले, तर किती काळ टिकतात होते कशाय? थोडा वेळ. त्याच्यानंतर काय होतं? का बरं? शांत होतो. कोण केलं शांत तुम्हाला? कोण शांत केलं? परिणाम. मग रागीद्वेषी कोण केलं? ते पण आपलेच परिणाम. माझे म्हण आपले काय सगळ्याला घेऊन करायचे. म्हणजे म्हणायचंय की तिथं रागद्वेष जे उत्पन्न झाले ते पराच्या निमित्तात झाले, हे काल सांगितलं होतं तसं. पण ते रागद्वेष नष्ट झाले तर नियमाने त्या द्रव्याचा फ्लो त्याच्या स्वभावाकडे असतो. म्हणजे जेव्हा तो विभाव नष्ट झाला त्यावेळेस ते जसं म्हणलं ना, त्या काय म्हणायचं, त्या थिएटरमध्ये वगैरे स्क्रीन असती ना लावलेली, पडदा, तर त्या पडद्यावर जोपर्यंत ती फिल्म प्रोजेक्ट केली जाते, जोपर्यंत त्या फिल्मचं रेस सोडले जात आहे, तोपर्यंत ती कलरफुल आहे, तोपर्यंत ते तुम्हाला रिफ्लेक्शन दाखवते. मग जेव्हा ती फिल्म काढून टाकली, काय राहिलं मागं? जे ओरिजिनल स्वभाव आहे ना त्या पडद्याचा, तसा तो तुमच्या दृष्टीसमोर येतो. म्हणजे काय? प्लेन जसं आहे तसं. मग हे जे रेस सोडले गेले होते ते थोड्या काळासाठी होते, ते थांबले, ते बाजूला केले, दूर केले की जसं आहे तसं स्वरूप प्रगट झालं. मग तसं ते आणायसाठी काय करावं लागलं का दुसरं? मग हे सगळं सांगायचं कशासाठी मला? सिद्धांचं स्वरूप सुद्धा असं आहे, कुठून आणून जबरदस्ती बनवलेलं नाही आहे, किंवा काहीतरी आणून घालून जोडून काढून त्याच्यानी बनलेलं नाही आहे. तसं ते ओरिजिनल.
आणि मग तसा माझा पण स्वभाव आहे. कसा आहे? विराग सनातन शांत निरंश. विराग आहे म्हणजे जरासा अनुभव करा तर एक मस्त आनंद येणार आहे. त्याच्यासाठी सगळ्या शब्दामध्ये आज ठीक आहे, आजपर्यंत केला नसला तर आज प्रत्येक शब्दावर चिंतन करा आणि स्वतःचा, हे स्वतःचे शब्द आहेत, स्वतःचं नाव आहे असं विचार करून, त्याचं लक्षण आहे असा विचार करून थोडंसं आपल्या विषयामध्ये घ्या, तो आपल्या ज्ञानामध्ये तो विषय घ्या. काय आहे? मी विराग आहे. म्हणजे काय? रागाने रहित आहे असं सांगितले की मी. ते जरा असं एक्सप्लेन करा की विराग आहे म्हणजे काय. भारती काकी, विराग आहे म्हणजे काय हो? शब्दशः समजला आम्हाला की राग रहित आहे, पण काय त्याच्याबद्दल अजून थोडंसं एक्सप्लेन करा की आम्हाला. सोनल, मनीषाताई, कोणाची इच्छा आहे त्यांनी करा, चालतंय. विराग आहे म्हणजे काय? अनुपमा काकी, विशाल भैया, कुठे गेले सगळे? एक जण बोल. सोनल, साम्य भावाला राग पण नाही आणि द्वेष पण नाही असा विराग. जरा एक्सप्लेन कर ना, काय तर त्यात विराग म्हणजे काय आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण एक्सप्लेन करायला त्याचं भावासन करावं लागतं, म्हणजे ते जरासं ज्ञानामध्ये तो विषय घ्यावा लागतो. सांग. त्याचा पूर्ण राग निघून गेलेला आहे. बरं, अजून? म्हणजे राग, द्वेष, मोह शब्दशः समजलं की आपल्याला, विरागी. शब्दशः समजलं की विराग म्हणजे काय आहे, राग रहित आहे. पण काय म्हणजे काय, फील काय करायचं आपण, जाणीव कशी करायची विराग स्वभावाची? बोला विशाल भैया. काका, विराग आहे म्हणजे काय? हो की ते शब्द कळले की असं त्यातून अजून आपल्याला गाभा कळायसाठी म्हणून सांगताय काय? इष्ट वस्तू असतील त्याच्याबद्दल आपलं समताभाव ठेवणे. काही चांगलं झालं किंवा वाईट झालं तरी त्यात राग द्वेष मानायचा नाही, समताभावाने राहायचं. बर, असं मी तुम्हाला सांगायचं, तुम्ही मला सांगायचं. बरं, ठीक आहे. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे की विराग म्हणजे काय, शब्दामध्येच आहे की राग नाही ज्याच्यामध्ये असा तो स्वभाव विराग आहे. थोडंसं आता फील करा त्याला की विराग म्हणजे काय आहे. मग आता मी सांगितलं ना, राग ही क्षणिक पर्याय आहे. त्या रागाला आपण धरून बसतोय की तो माझा स्वभाव आहे, त्यामुळं काय म्हणतो, माझा राग डेंजर आहे बरं का. म्हणजे काय केलं हो तुम्ही, त्याला आपलं स्वरूप मानलंय, त्याच्याविषयी पण आपण राग करतो. रागाचा राग हा जास्त डेंजर असतो हे सांगितलं. म्हणून ते मिथ्यात्वाचं कारण आहे, म्हणून ते संसार परिभ्रमणाचं कारण आहे. म्हणून विराग आहे तर कुठलीही क्षणिक पर्याय असू देत, स्वभावापासून भिन्न जे काय आहे ते सगळं सांगितलं माझ्यामध्ये नाही, ते म्हणजे माझं स्वरूप नाही. मग विराग म्हणत असताना त्याच्यामध्ये सगळं घ्या, वीतराग, वीतद्वेष, कशाय रहित, सगळ्या विभावांनी रहित असा माझा स्वभाव आहे. तर ह्यांनी काय घेतलं, विरागचा अर्थ वाचते मी. जिस क्षण में विराग पर ध्यान रखता है
जिस क्षण में विराग पर ध्यान रखता उस समय में भी वह विराग नहीं होता, तथापि उपयोग तो विराग का बनाया है। तो भगवान की वितरागता को देखकर भक्त कहता है की मैं भी विराग हूँ. म्हणजे म्हणतायत की ज्यांनी स्वभावामध्ये विरागतेला प्राप्त झालेत त्यांना जरी तुम्ही लक्ष केला तरी विराग होत नाही. काय कळलं? म्हणजे विराग झालेत कोण? अरिहंत सिद्ध. त्यांना जरी मी माझ्या ज्ञानात घेतलं, त्यांना माझा विषय बनवलं तरी सुद्धा मी विराग होत नाही. मग काय होतं? तिथं पण राग आहेच ना त्यांच्याविषयी. जी भक्ती आहे म्हणा, जे त्यांच्याविषयी असणारं स्नेह प्रेम आहे ते सुद्धा एक प्रकारचा रागच आहे. त्यामुळं जोपर्यंत त्यांच्याशी अटॅच्ड आहे तोपर्यंत रागच आहे, विराग नाही. मग त्या पुढं जाऊन सांगतायत की तुम्हाला विराग व्हायचं असेल तर ते सुद्धा अवलंबन सोडावं लागणार. म्हणून भगवान विराग आहे तर त्यांच्या समान मी सुद्धा विराग आहे असं एक अनुभूती जेव्हा होणार आहे त्यावेळेस तिथं स्वभाव काय आहे हे कळणार. म्हणून मी काय सांगितलं आता की स्वभाव हे तुमची चॉईस नाही आहे. स्वभाव तर आहेच, नॅचरली आहे. जीवाचा स्वभाव शांत आहे. पुढे आलाय ना शांत शब्द आपल्याला. तर शांत आहे म्हणजे काय हो? अशांत नाही. तर शांत हा स्वभाव आहे जो की कोणाच्यामुळं येणार नाही आहे, तो तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही अशांत होणार तर काही क्षणासाठी अशांती असणार आहे. पुन्हा ती अशांती नष्ट होऊन निमाने स्वभावाकडे जातो, म्हणजेच शांत होतो. कोणी किती रागी होऊ दे, किती जास्त काय म्हणायचं हाय टेम्परवाला शॉर्ट टेम्परवाला म्हणता तुम्ही, किती असू दे तरी सुद्धा तो कधी ना कधी शांत होतो का नाही. म्हणजे समजून घ्यायचं आहे की ती पर्याय नष्ट होणारी आहे, म्हणजे आपला स्वभाव नाही. आपला स्वभाव तर शांत आहे. म्हणून काय सांगितलं परत एकदा? विराग सनातन शांत निरंश. ज्याला कोणाला पाठ नसेल ना आपल्या सगळ्या चिंतनातून ह्याला घ्या विषयाला तर सहज जे मला पाठ होऊन जाणार ती. आणि ध्यानासाठी छान आहे हो. जे काय आपण गाथा पाठ करतो ना त्याच्याबदली हे पण घेतलं तरी सुद्धा प्रत्येक शब्दातून आत्मा दिसतो. तर काय सांगितलं? विराग म्हणजे रागरहित. आणि त्याच्यामध्येच गर्भित असणारे सगळे कषाय घ्या. राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभ किंवा हास्यरती आदी सगळे नौकषाय, हे सगळे म्हणजे माझा स्वभाव नाही, त्याने मी रहित आहे. सनातन म्हणजे काय हो? सनातन म्हणजे अनादि निधन. सनातन म्हणजे काय? त्याचं कोणी करता धरता नाही. किंवा काय घेतलं बघू एक मिनिट. खाऊ घातलं का नाही? आहो सुनीता काकी केळ खाल्लं तिने. तुम्ही म्यूट ठेवा. आता काय तर त्यांनी एक प्रश्न इथं विचारलाय असा की तुम्ही पूजन करताय. कोणाचं पूजन करतोय आता आपण? सिद्धांचं. व्यवहाराने त्या सिद्धांचं आणि निश्चयाने स्वभाव सिद्धांचं पूजन करतोय. तर त्यांनी काय विचारलं इथं की वास्तव में तो अपनी प्रसन्नता स्वयं होती है, सच्ची भगवत भक्ति अपने को प्रसन्न करने में ही है. म्हणजे भगवंतांचं पूजन केल्याने मी प्रसन्न होतो हे म्हणणं उपचार आहे. वास्तविक प्रसन्नता माझ्यामध्ये स्वभावाने येणार आहे. म्हणजे काय म्हणायचं? आनंदाने काम करा म्हणतात ना. म्हणजे काय हो? जे पण काम करता ते आनंदाने करा. आनंदासाठी करायला गेलात ना, त्यातून मला आनंद मिळावा तर काय म्हणायचं? मिळेल नाही तर नाही मिळेल. पण जिथं आनंदी होऊन प्रसन्न होऊन काम करणार ते नियमाने आनंद मिळणार. म्हणून म्हणतात की जेव्हा पूजन करायचे भाव झालेत ना आपल्याला तर स्वतः आपण आनंदी झालोय. तिथं जबरदस्ती कोणाला बसवला तर पूजन करेल तो, पण तसा आनंद त्याला मिळणार नाही.
म्हणून म्हणतात की भगवंतांच्या भक्तीचे भावच तुम्हाला प्रसन्न करणारे आहेत, भगवान प्रसन्न करणारे नाहीत. ऐसा जप करते नाही बनता. जेव्हा भगवंतांची भक्ती नुसती आपल्या परिणामात येत नाही आहे किंवा तसं आपण त्याच्यामध्ये स्थिर नाही राहू शकत आहे, त्यावेळीच ह्या बाह्य साधनांचं अवलंबन घेतलं जातं. म्हणजे काय, पूजन कराल, स्तोत्र म्हणाल, जे काय भक्त्या आदी कराल, ह्याचं अवलंबन बहिरंगामध्ये घेतलं जातं. जेव्हा की आपला उपयोग स्थिर नाही राहत, त्यांच्याशी जोडलेला नाही राहत तेव्हा. मग म्हणून म्हटलं की बाह्य साधनांचं अवलंबन घेतलं जातं. यही कारण है कि साधु के लिए श्रावक के समान द्रव्य पूजन का प्रतिबंध नहीं होता. काय प्रश्न समजलं? तुम्ही जसं श्रावक गृहस्थ पूजन करताय तसं नियम मुनींना का नाही हो? मुनी कधी बघितलंय का तुम्ही असं द्रव्य पूजा करतायत, काहीतरी चढवतायत अष्टद्रव्य, असं त्यांना नियम का नाही? त्यांच्या आवश्यकामध्ये द्रव्यपूजा हे एक आवश्यक का नाही आहे? ते द्रव्य घ्यायचं म्हणजे ते पण परिग्रह झाला नाही. बर, तरी पण अजून परिग्रही साधूंना चालतंय का नाही? निर्ग्रंथना ठीक आहे, ते स्वतः हे ना प्रतीकच, म्हणजे असं तितकी प्रतीक असलं तर काय झालं, त्यांच्यासाठी पण आदर्श भगवानच आहेत ना. तुमच्यासाठी जसं तुम्ही त्यांना पूजन करताय, त्यांना समोर ठेवताय आदर्श म्हणून, तसंच ते भगवान यांच्यासाठी सुद्धा आदर्श आहेत. मग त्यांना पूजेचा नियम का नाही? याचना करावी लागू नये आहे का तसं, म्हणजे अष्टद्रव्यासाठीच ना. बर, ठीक आहे. अजून त्यांनी ज्ञानातून कारण सांगतायत. तुम्ही बहिरंगातून सांगताय ना, तर त्यांनी काय सांगतायत की गृहस्थ जो आहे ना त्याचा उपयोग स्थिर नाही राहत, तो सारखा रागी आणि द्वेषी होतोय, कुठंतरी मोही होतोय, संसारामध्ये अडकतोय, त्यातून बाहेर पडायसाठी भगवत भक्ती करतोय आणि त्याचा अवलंबन म्हणून हे बहिरंग पूजा आदी आहेत. मग अशी आवश्यकता त्यागी मुनींना पडत नाही, कारण त्यांनी त्याचा मोह सोडलाय. जितक्या मोहाचा नाश झाला तितकी स्थिरता येणार आहे परिणामामध्ये. त्यामुळे त्यांना अवलंबन म्हणून बहिरंगामध्ये पूजनादी साधनांची आवश्यकता नसते. त्यांनी काय लिहिलेत वाचते आहे का? जेव्हा भगवत भक्ती करतो त्यावेळीच प्रसन्नता येते, पण जेव्हा असं करू शकत नाही त्यावेळी सांगितलं बाह्य साधनांचं अवलंबन घेतलं जातं. यही कारण है कि साधु के लिए श्रावक के समान द्रव्य पूजन का प्रतिबंध नहीं होता. जिनबिंब दर्शन की आवश्यकता जैसे श्रावक को बताई गई है वैसी मुनियों के लिए नहीं है. जिन पूजनच नाही, जिनबिंब दर्शन सुद्धा कंपल्सरी करायलाच पाहिजे. जाऊन कुठंतरी आहे तिथं, आता जंगलात राहत होते मुनी, कुठून दर्शन व्हायचं हो त्यांना? मग आता ते म्हटलं ना, भद्रबाहू मुनी तर त्या चंद्रगिरीच्या पहाडावर राहिले होते जेव्हा त्यांची संलेखना चालू होती. तिथं तर असे काय प्रतिमांचं वगैरे अजून निर्माण झालं नव्हतं, कुठले मंदिर वगैरे. मग तिथं ते कुठं जात होते दर्शन करायला? किंवा असे अनेक मुनी असतील जे जंगलामध्ये आपली तपस्या करतायत, तिथंच त्यांचा अंत होणार आहे, तर तिथं दर्शन होत नाही. मग म्हणून त्यांना सांगतायत की आवश्यकता नाही, असं काही कंपल्शन नाही आहे की त्यांनी जाऊन जिनबिंब दर्शन करायलाच पाहिजे. सहजासहजी झालं तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर स्वभावाचं दर्शन करतायत ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून आजकाल लोक काय करायला लागले, ते दर्शन करायसाठी म्हणून स्वतःला बाधित करतायत, ते व्हायलाच पाहिजे म्हणून. म्हणून मुनी लोक काय करतायत, कुठं जातील विहार करतात तिथं बरोबर दर्शन काय जिन प्रतिमा घेऊन फिरतात. म्हणजे हे किती योग्य आहे हो? हां, म्हणून सांगितलं की असं कुठं शास्त्रामध्ये नियम नाही सांगितलं की त्यांना जरुरी आहे रोजच्या रोज दर्शन करायलाच पाहिजे. झालं तर ठीक आहे, नाही झालं तरी निर्विकल्प असतात ते. तुम्हाला सांगितलं करायला पाहिजे का? कारण तुम्ही व्यापामध्ये विसरून जाता किंवा
मोही जीव आहे तो त्याला निर्मोहाचं जरासं अवलंबन देण्यासाठी म्हणून सांगितलं जातं की दर्शन करा, पूजन करा, स्वाध्याय करा, भक्ती करा. हे सगळं सांगण्याची आवश्यकता मुनींना पडत नाही. म्हणून सांगितलं जिनबिंब दर्शन की आवश्यकता जैसे श्रावक को बताई गई है वैसी मुनियों के लिए नहीं है. मुनि जंगल में भी रहते हैं, बिना किसी अवलंबन के भगवत भक्ति कर लेते हैं. उनके चित्त की ऐसी ही निर्मलता होती है कि अवलंबन के बिना भी अपना उपयोग जोड़ सकते हैं. हे कारण सांगितले. काय कळलं? मुनींना जिनबिंब दर्शनाचं काय म्हणायचं, हट्ट नाही आहे किंवा काय म्हणायचं, काय शब्द एक सांगा मला. कंपल्शन नाही आहे म्हणजे काय हो? हां, म्हणजे हार्ड अँड फास्ट नियम नाही आहे त्यांना की जिनबिंब दर्शन व्हायलाच पाहिजे. का? कारण सांगितलं की त्यांनी कुठल्या बहिरंग अवलंबनाशिवाय सुद्धा भगवत भक्ती करू शकतात, म्हणजेच निर्विकल्प होऊ शकतात किंवा भगवंतांशी जोडले जाऊ शकतात. म्हणजे तेवढे त्यांचे उत्कृष्ट परिणाम, निर्मळ परिणाम असू शकतात, ज्याच्याद्वारे की ते त्यांना बाह्य त्या क्रियांची वगैरे गरज पडत नाही. अवलंबन के बिना भी अपना उपयोग जोड़ सकते हैं. तो जिनको आश्रय बनाकर स्वभाव का स्वाद लिया, प्रसन्नता प्राप्त की, उनको कह दिया जाता की प्रसन्न हो, निर्मल हो. ज्यांच्या आश्रयाने माझ्या परिणामामध्ये निर्मलता येणार आहे त्यांना आपण म्हणतोय की हे भगवान तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा, म्हणजे मला आशीर्वाद द्या. असं एक आपण त्यांना आशीर्वादात्मक वचन बोलतोय. आशीर्वाद अपेक्षापूर्वक जे आपण करतोय ते भक्ती म्हणली जाणार तशी. और वे तो निर्मल ही है, हमें निर्मल होना है. त्यांच्या निर्मलतेसाठी करत नाही आपण. तुम्ही पूजन का करताय हो? जल का चढवताय? त्यांना धुवायला. प्रक्षाल का करता? त्यांना स्वच्छ करायला. तर आपल्या परिणामांची स्वच्छता आवश्यक आहे, तो उद्देश असावा. आणि जेवढा आपण त्यांच्या निकट राहणार आहे, त्यांची सेवा आदी करणार आहे, त्यांचं पूजन करणार आहे, तेवढी आपली निर्मळता होणार आहे. म्हणून सांगितलं त्यांचं अवलंबन घेतलं जातं. किसी से जब यह कहते हैं कि आप मुझ पर प्रसन्न हो तो उसका मतलब यही होता है कि हम जो चाहते हैं वह हमें मिल जाए. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा असं म्हणतात म्हणजे काय? म्हणजे मला तुमच्याकडून काय पाहिजे ते द्याल, हेच एक अपेक्षा असते ना मागं. म्हणजे तुमची कृपादृष्टी माझ्यावर राहू दे म्हणतो. म्हणजे काय? म्हणजे मला जे अपेक्षित आहे ते तुमच्याकडून त्याची पूर्ती हो, असा एक भाव आहे त्याच्या मागं. जे मला पाहिजे ते तुमच्याकडून मिळो. भगवान से प्रसन्न होने को कहने का यही मतलब है. भगवंतांपासून काय पाहिजे हो तुम्हाला? भगवंतांकडून काय पाहिजे? काय काय पाहिजे? भगवान तर काय देणारे नाहीत, पण तुम्ही काय म्हणताय? हे भगवान माझ्यावर प्रसन्न व्हा. त्यांच्या गुणांची प्राप्ती. त्यांचे गुण तुमच्यामध्ये येणार का? म्हणजे चिंतन तर आहे ना, तसं आपण करतोय. गुण तर एकाचे दुसऱ्यामध्ये जात नाहीत. काकाजी काय सांगायले? काय सांगा? मग कशासाठी की पूजन करताय तुम्ही? ते तुमच्यावर प्रसन्न होत हे का मागताय? विशुद्धीसाठी, आपल्या विशुद्धीसाठी. हां, बरोबर आहे. म्हणजे आपण जितकी आपली त्यांची निर्मळता झाली आहे परिणामांची, तशी निर्मळता माझ्यामध्ये सुद्धा प्रगट हो. त्यांच्यामध्ये जसं आनंद प्रगट झाला आहे तसाच माझ्यामध्ये सुद्धा प्रगट हो, ही एक भावना आहे ना मागं. त्यामुळं तिथं आपण त्यांचं पूजन करतोय, भक्ती करतोय. आणि त्या भक्तीचं फळच सांगितलं की तुम्हाला तसं रूप, तशा गुणांची प्राप्ती होते. म्हणजे भगवान देतात असं नाही आहे, ते तर तुम्हाला तुमच्या योग्यतेने प्राप्त होणार आहे. म्हणून सांगितलं ना, जिथं भक्ती आहे तिथं शक्ती येते.
आणि भक्ती करत असताना कोणाचं अवलंबन घेतो ना हे महत्त्वाचं आहे. जसं सांगितलं होतं ना उदाहरण ते की जे हनुमानाची टीम होती आणि ते कुठे गेले होते, ते सेतू पार करायचं होतं ना त्यांना, लंकेला जायचं होतं सीतेला आणायला, आणि मग ते सेतू तयार करायचा होता, पाण्यातून जायला काय मार्ग नव्हता, त्यामुळं सगळे हे भूमिगोचरी होते, तर त्यांना चालत जाऊन ते काय म्हणायचं समुद्र पार करायचा होता. मग काय केलं, हनुमानाला सांगितलं सेतू बनव म्हणून, आणि हनुमानाची भक्ती सगळी रामाविषयी जास्त होती. मग त्यांनी काय केलं की ते दगड आणून टाकायला सुरुवात केली ना सेतू बनवण्यासाठी म्हणून त्या समुद्रावर, म्हणजे पूल बनवायचा म्हणून. आणि मग एक एक दगड टाकायचा तर रामाचं नाव घेऊन टाकायचं आणि ते तरंगायचं. आणि मग असं चाललं त्यांचा कार्यक्रम. आणि मग दुपारी जेवायची वेळ झाल्यावर रिसेस होती ना, मग काय झालं ते हनुमानाला राम म्हणाले की तू कष्ट केलं एवढं, बस म्हणला मी करतो, काय मी टाकतो थोडा वेळ दगड तिथं. मग हनुमानाने अडवलं की नाही तुमच्याच्यानी होणार नाही, ते राहू दे मी करतो. पण राम म्हणाले असं कसं, मला चॅलेंज करू नको, मी करू शकतो, जा म्हणले तू. मग ते गेला जाऊन बाजूला उभारला तिथंच बरं का, आणि रामाने काय केलं एक दगड उचलला आणि टाकलं तर ते बुडलं. कुठं गेलं, समुद्रात खाली गेलं. मग म्हणला जाऊ दे जड असेल जास्त म्हणून गेलं असेल खाली. तर दुसरं दगड उचललं आणि टाकलं तर ते पण समुद्रात गेलं. असं अनेक दगडं त्या रामाने टाकली तर ती बुडाली. आता मात्र त्याला काय कळेना की काय चाललंय हे. मग त्यांनी शेवटी गेला हनुमानाकडं, म्हणला काय चाललंय काय नक्की, तू कुठली दगडं टाकली सांग, आणि मी टाकलेली दगडं का बुडतायत. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तर काहीच करत नाही आहे. मग त्याला बघितलं, ऑब्झर्व केलं पहिला रामाने की तो काय करतो, दगड उचलतो, रामाचं नाव घेतो आणि टाकतो. मग म्हटला रामाचं नाव घेऊन टाकलेलं दगड तरंगू शकते आणि रामाने टाकलेले दगड कसं काय नाही तरंगत, का बरं सांगावं. एकच वाक्य असं मस्त सांगितलं ना त्याच्यामध्ये, सांगा का हो. त्यांची भक्ती असते नाही रामा, ते झालं की भक्ती वगैरे, मला वाक्य सांगा असं का, म्हणजे काय झालं काय नक्की तिथं. तर त्यांनी सांगितलं रामाने जाऊन हनुमानाला विचारलं, म्हणलं याच्या मागचं लॉजिक काय कळालं नाही मला, काय कारण आहे सांग म्हणला. हे तू काय, मी टाकलं तर उलट जास्त काम व्हायला पाहिजे, आणि मी उलट तू टाकलं तर काम होतं आणि माझं तर तळाशीच जात आहे. तर हनुमानाने काय सांगितलं, जो राम से छूट गया वो तो डुबेगा ही. कोणापासून कोण सुटलं हो. तर त्यांनी राम असं लिहित होतं ना, आणि त्याच्यावर बहुतेक असं काहीतरी, आणि ते टाकत होता. म्हणजे म्हणायचं की तुम्ही पण जेव्हा स्वतःच्या पासून दूर जाणार, आत्मारामपासून जो दूर जाणार तो नियमाने संसार समुद्रामध्ये बुडणारच. आणि तुम्हाला बाहेर कोण काढणार, भगवान काढणारे नाहीत. कुठला हनुमान येणार नाही तुम्हाला बुडलेलं वाचवायला काढायला वगैरे. त्यामुळं आपणच सांगितलं की तरू शकतो म्हणून तिथं एक हे पण सांगितलं ना, काय एका गुब्बाऱ्यावर लिहिलं होतं, गुब्बारेवाला ते काय म्हणायचं फुगे सोडत होता असं आकाशामध्ये, तर त्याच्यावर एक कोट लिहिलं होतं एका फुग्यावर. काय म्हणले की जी बाहेरची हवा आहे, वातावरण आहे ना, ते याच्या गतीला कारण नाही आहे किंवा ते उडायसाठी म्हणून कारण नाही आहे, तर त्या फुग्याच्या आत असणारी हवा कारण आहे. म्हणजे त्याचं अंतरंग कारण आहे की ते वर जाते. मग तसंच म्हटलं तुम्हाला सुद्धा तरुण जाण्यासाठी बहिरंगामध्ये कोणी मदत करणारे नाही आहेत, हे पूजन वगैरे सुद्धा नाही. मग म्हणून त्यांनी याच्यात पण घेतलं ना, मध्ये सांगितलं होतं मी विशापार स्तोत्रमध्ये का नाही, कल्याण मंदिर स्तोत्रमध्ये घेतलंय. काय त्वं तारको जिन कथं भविनां तएव त्वामुद्वहन्ति हृदयेन यदुत्तरन्तः यद्वाद्रुतिस्तरति यज्जलमेष नूनं
कार्यं कियत् जलधरैर नाही भक्तामरमधलं आलं चुकून काय झालं यद्वा द्रुतिस्तरति यज्जलमेष नूनम् असली क्षमा आपलं तर त्यात काय सांगायचं होतं की त्वं तारको जिन कथम भविनाम तएव तुम्ही तारक कसं म्हणायचं हे भगवान तुम्ही मला तारणारे कसं म्हणायचं जे तुम्हाला धरून फिरले ना किंवा गेले ना ते स्वयं तुम्हाला तारलेत कळलं का काय म्हणायचं एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जायला तुमचं मी ध्यान केलं म्हणून गेलो असं नाही तुम्हाला मी घेऊन गेलोय म्हणून तुम्हीच तरला असं म्हणायचं होतं त्यात म्हणजे ज्यांनी भगवंतांना आपल्या अंतःकरणामध्ये स्थापन केलं ते स्वयं तरतात त्यामुळं अंतरंग कारण तिथं आहे बहिरंगामध्ये नाही मग ज्याप्रमाणे उदाहरण दिलं त्यांनी की यद्वा द्रुती स्तरती यज्जलमेष नूनम मंतर्गतस्य मरुतः स किलानुभावः म्हणजे जसं ते द्रुती म्हणजे काय सांगितलं ते खाल असती ना काय म्हणायचं चामड्याची पिशवी तर ती पिशवी पाण्यात तरंगती का तरंगती हो तर त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये असणारं अंतरंग कारण आहे त्यात हवा असेल ना तर ती जसं फुग्यासारखंच थोडक्यात ती जी चामड्याची पिशवी आहे तर ती पाण्यामध्ये तरंगती डुबत नाही तर त्याचं कारण सांगितलं त्याच्या अंतर्गत असणारी मरुत म्हणजे वायू कारण आहे की ज्याच्यामुळं की ते बुडत नाही मग तसंच हे भगवान मला सुद्धा संसारातून पार पडण्यासाठी म्हणून कारण बहिरंगामध्ये कोणी नाही आहे तर माझे अंतरंग परिणाम कारण आहेत म्हणून म्हटलं की तिथं बाहेरचं अवलंबन हे सगळं पूजन आदी आहे ना तर ते कुठंपर्यंत सहाय्यक म्हणून त्यांनी एकाच वाक्यात सांगितलं जोपर्यंत त्या विरागाला धरणार तोपर्यंत तुम्ही विराग होणार नाही काय म्हणते हां म्हणून जोपर्यंत बहिरंगामध्ये तोपर्यंत रागच आहे हे समजून घ्या म्हणून ते सिद्धसुद्धा तुम्हाला सिद्ध बनवणारे नाहीत तुम्हाला सिद्ध बनायचं तर तुम्हाला स्वयं पुरुषार्थ करावा लागणार म्हणून काय केलं आज सगळ्या या विशेषणांवर ध्यानामध्ये अनुभव करण्याचा प्रयत्न करा परत एकदा म्हणायचं विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह असा मी विराग आहे सनातन आहे शांत आहे निरंश आहे या प्रत्येक विशेषणावर आपण चिंतन केलं तर आपल्याला आपलं स्वरूप जास्त खुलून दिसणार आहे ध्यानामध्ये आज असा विषय घेतला हो म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं की सिद्धांची जयमाला आपण करतोय तर ते सिद्धांची सगळी विशेषणं आहेत तर ते कशी आहेत असं अनुभवायला गेले पण मला त्यांचं स्वरूपच दिसे ना मला माझं स्वरूप दिसायला सगळं म्हणजे असं मस्त वाटलं की मी विराग आहे स्वभावानेच विराग आहे म्हणून हां म्हणजे हे सिद्धांचं असं म्हणून करतोय तर त्यांच्याच मागं सगळी विशेषणं लावली जाते माझं असं रूप म्हणून बघितलं तर वेगळा अनुभव आला म्हणून एक वाक्य काय घेतला मी पहिल्यांदा की स्वभाव इच्छेने नसतो कोणाचाही स्वभाव असू देत स्वभावामध्ये चॉईस नाही आहे स्वभाव इनबिल्ट आहे म्हणजे काय म्हणायचं नॅचरल आहे आणि विभाव आहे तिथे चॉईस आहे म्हणून ते घेतलं होतं पहिला की आम्ही शांत हा स्वभाव आहे वितरागता हा स्वभाव आहे आणि तिथंच राग द्वेष म्हणा शांती म्हणा ही तुमची चॉईस आहे म्हणजे तुम्ही स्वतः स्वीकारलं आहे तिथं राग रूपाने मी परिणमन करायला करतोय मी द्वेष रूपाने करणार आहे हे तुम्ही केलेल्या विभावात परिणाम आहेत त्याच्यामध्ये तुमची चॉईस चालते पण स्वभावामध्ये कधी चॉईस नाही म्हणजे तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं नाही आहे ते आहेच हां मग ते आहे तर म्हणून म्हटलं विभाव आहे ती नष्ट होणारी गोष्ट आहे आणि नियमाने स्वभावाकडं आपला फ्लो असणार आहे
म्हणून त्या स्वभावाला जाणलं तर ही सगळी विशेषणं आपल्याला त्याच्यामध्ये सहज दिसणार. हां, म्हणलं ना तसं. म्हणून तर फ्लो म्हणला कुठं असतो, काही काळासाठी राहणार, तो कधी स्वभाव नसतो. आणि म्हणून ते एक उदाहरण दिलं की फिल्मचं पडदा आहे तर त्याच्यावर जोपर्यंत तुम्ही लाईट सोडताय, फोकस सोडताय, रेस सोडताय, तोपर्यंत ते कलरफुल आहे. जेव्हा ते काढून घेतलं, दूर केलं, त्यावेळेस जसं आहे तसं त्याचा ओरिजिनलपणा दिसतो. मग त्याला कोण बनवलंय हो? जे ओरिजिनल आहे ते तसंच आहे स्वभावाने. हां, म्हणजे हे काढलं म्हणून ते पांढरं झालं असं नाही आहे. मग तसं हे विभाव दूर झाले म्हणून तुम्ही विराग झाला असं नाही. तर विराग आहे आणि मग ते आगंतुक आलेले भाव आहेत ते म्हणजे नष्ट होणारे आहेत, ते माझं स्वरूप नाही. असं जेव्हा आपण अनुभव करतो त्यावेळेस आपल्याला खरा आनंद प्रगट होतो. हो, जाणं स्वतःच्या विराग स्वभावाला जाणं. जसे सिद्ध तसाच मी आहे. अनुभवायचा प्रयत्न करा. हा मी निर्मळ, पवित्र, प्रसन्न, वीतराग, वीतद्वेष स्वरूप आहे. पहा, माझ्यामध्ये कोणतीही मलिनता नाहीच. निर्मल स्वरूपोहम, शांत स्वरूपोहम, निष्कषाय स्वरूपोहम, जीवोहम. ओम विसर्जन. नमो